भेटेल ना. काय सांगू. मच्छीचा भाव वाढलेला, मच्छी कमी येते त्याच्यामुळे भाव वाढते. आता आम्हाला भेटायचे 300 350 बोंबील भेटायचे, आता 500 झाल्यात. अंबाडी टेंगली पण महाग झाले, ती पण 400 400 350 रुपये. सगळे मच्छीला भाव वाढलेला आहे. जाऊला आम्हाला 150 रुपये किलो भेटायचा, आता 300 रुपये झाला, डबल भाव झालाय. पिटी वाकटी आम्हाला 300 रुपये किलो भेटायची, त्यानंतर आता झाली 500 रुपये किलो. एका किलोला 200 रुपये वाढल्यात. काली वाकटी आता आम्हाला 250 रुपये किलो भेटायची, ती पण 400 झाली. 400 रुपये किलो काळी वाकटी. भलं वाकटी पण 400 रुपये किलो. हा, सुकी मच्छीचा भाव वाढलेला आहे. मच्छी किंवा असं वातावरण आहे, मच्छी भेटत नाही. असं आहे, मच्छी सुकत नाही. डबल टिबलचा भाव झाला. किती भाव आहे आता? आता 150ला बोंबील आहे, 700 रुपये किलो बोंबील. 500 रुपये पिट्या वाकट्या, काल्यावाटे 400 रुपये, टेंगली 400 रुपये, चवला 300, आंबारी 300. डबलचा भाव झाला. गिराकात सवय, गिराकात तेच भावाने मागतात. गिराक डोका खाता आमचा. हं. काय सांगाल, मच्छीचे भाव वाढलेले, सुक्या मच्छीचे काय कारण आहे? सुकी मच्छीचे भाव वाढण्याचे कारण असं आहे की आता हे सर्व अवकाळी पाऊस वातावरणात बदलामुळे सुकी मच्छी ही सुकायला टाकल्यानंतर ती नाशवंत वस्तू आहे, आणि हे असे अवकाळी पाऊस वगैरे पडल्यानंतर त्याचं खराब होऊन जातं, आणि त्यामुळे ते सर्व कोळी बांधवांना आमच्या त्याचं नुकसान होतं. त्यामुळे हे भाववाढ झालेली आहे. कोणकोणत्या मच्छीमध्ये भाव वाढ झालेले? आता तसा विचार करायला गेला तर सर्वच मच्छी त्याचा भाववाढ झालेली आहे. अशी कोणती एक नाही एक मच्छी की त्याचं सांगू शकतो. सर्व प्रकारच्या मच्छीमध्ये भाव वाढ होणे. किती टक्क्यांनी वाढलेले आहे साधारण? हे 25 ते 30% भाव वाढेल आता. तरी मच्छी खवय्ये येतात का? काय बोललं? मच्छीचे खवय्ये येतात का? मच्छी हां, जे आता कसं झालं आहे, लोकांना याचे एक हे लत लागलेली आहे. त्या लतेच्यामुळे लोक खरेदी करायला भले जे 1 किलो घ्यायचे ते पण अर्धा किलो खरेदी करतात. पण खवय्ये लोकांचे जे आहे ते येतातच. नाव सांगा. मी हरेश वाघिलकर.